त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय राजेंद्र बंधू वर्तक यांचं देखील शुभागमन झालंय। बंधू आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। समस्त मालवडेकर एकाच व्यासपीठावरती येण्याची ही 5वी वेळ, 5वं पर्व आणि आम्हा सर्वांना त्याचा आहे गर्व। चला 12वा खेळाडू टीम नाळे आणि समवेत टीम विरार, मला वाटते नाळे संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या सोबत आलाय। विरार संघ तुषार वर्तक आणि त्याच्या साथीनं कर्तव्य वर्तक हे दोन बॅटर फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। कर्तव्य चौधरी, माफ करा, तुषार वर्तक त्याच्या साथीनं कर्तव्य चौधरी आणि गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकेश भागेश। मला माहिती आहे का त्याचं नाव? भागेश सज्ज झालेत। पहिलं षटक हाताळण्याकरिता भागेश, राईट आर्म ओव्हर दी विकेट। यस, पंच गंभीर तयार आहेत। लेट्स प्लेचा इशारा। पहिला बॉल आजच्या दिवसातला बरोबर 10:03 डिलिव्हर होतोय। पहिला चेंडू भागेशचा, पहिला बॉल सोडला, जाऊन दिलं यष्टीरक्षकाकडे। ज्ञात होतं बाळाला व्हाईट बॉल आहे। लहानपणी क्रिकेटची जेव्हा सुरुवात व्हायची तेव्हा आम्ही नक्कीच म्हणायचो पहिला बॉल देवाचा, आणि तो व्हाईट बॉल यावेळेस हाताळलाय गोलंदाज भागेशनं। अतिरिक्त धावेने धावपलकावरती धावाचा श्री गणेशा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीम विरार 11चा। युती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि बक्षिसांची उधळण करणारे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे धीरूभाऊ यांचं शुभागमन झालंय। स्वागत आहे आपलं। भागेश पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेस मात्र बाळाकरिता। यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा जाऊन दिला, पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू। सकाळच्या सत्रामध्ये पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी भागेश देतोय। अतिरिक्त आणखी एका वाईडच्या धावेने धावपलक वधारतोय, धावपलक जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती। तटीयार सर्कलच्या बाहेर डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर वरती एक खेळाडू। यावेळेसचा बॉल खोदून काढला, बाळानं चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, जमिनीला घरंगळ्या करत उचलून चेंडू फेक होईल तद्वर दुसऱ्या धावेकरता वळलेत आणि 2ही धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात। आज वय झालं तरी बॅटची भूक संपलेली नाहीये बाळा यांची। तंत्रशुद्ध फटके जे पाहायला मिळत आहेत। अतिरिक्त 2 धावा या धावपलकावरती वाढतायत। बॅटमधून आलेली ही पहिली धाव धावपलकावरती गणली जाते। धावा होत आहेत त्या 4। बाळादादा थोडंसं क्रिकेटचं स्वरूप बदललंय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी पंचांना दाखवून पंचांकडे देणं गरजेचं आहे। 4 धावा धावपलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा भाग्येश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। यावेळेसचा बॉल फुलटॉस होता, नजर राहिली नाही बॉलवरती, कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु संधी दवडली। तुषार यांनी डॉट बॉल येतोय भाग्येशचा। संधी निर्माण केली होती परंतु त्या संधीचा फायदा करता आलेला नाहीये। अतिरिक्त पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, तदनंतर बॅट बदललेल्या 2 धावा, सांघिक धावपलक 4 वरती। यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलाय। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडू उचलेल तद्वर घेतली गेली 1 धाव धावपलकावरती। धावांचा श्री गणेशा करते, धावपलकावरती धावा होत आहेत त्या 5। चांगली सुरुवात विरार संघाकरिता। इथून जर पाहिलं तर चिंचणी आणि मथाणे हे 2 संघ आपण आला असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे। यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळला, पंच सांगतायत त्यामुळं डॉट बॉल येईल। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कर्तव्यानं केला, डॉट बॉलची सांगता होतीये। धावपलक स्थिर आहे 5 या आकड्यावरती। चिंचणीचा संघ मला वाटते सकाळच्या सत्रामध्ये सर्वात अगोदर हजर झाला होता। आपलं देखील स्वागत आहे। 5 धावा धावपलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं कर्तव्य चौधरी पुन्हा एकदा स्ट्रायकर रेनकडे पाहायला मिळत आहेत। यावेळीचा बॉल पुन्हा एकदा यष्टी सोडून बाहेर चाललाय, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू खुणावतात पंच। व्हाईट बॉल, या षटकातला 3रा व्हाईट बॉल हाताळलाय गोलंदाज भागेशनं।
आमचे साथी समालोचक मित्र भरतजी मोरे सरांचं शुभागमन झालंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. धावफलकावरती 5 धावा 6 धावा. यावेळीचा बॉल उडवलाय ऑफ साइड वरती. अपिश कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवरती येईल. तदवर 2 धावा निश्चित पूर्ण होतील. दुहेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये समतोल खेळ राहिलाय. 3 वाईडच्या धावा जरी आल्या तरी सुद्धा बांधून ठेवलं फलंदाजांना. मोठी फटकेबाजी करू दिली नाहीये भागेशने. शेवटचा अखेरचा एक बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला. आज हवेचा झोत अगदी वेगान आहे त्यामुळं यष्ट्या देखील थोड्याशा डिस्टर्ब होताना पाहायला मिळत आहेत. यानंतरचा एक महामुकाबला जो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. चिंचणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मथाणे. ओ यावेळेचा बॉल ऑन साइड वरती. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन करतोय. ताना सोडलाय झेल. कर्तव्याला मिळेल जीवदान आणि जीवदानाबरोबर मिळतील त्या धावा 2. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती बिनबाद नाबाद आबाद 10 धावांची सलामी. थँक्यू डीजे मास्टर. आदरणीय सन्मान्य मनीषजी राऊत साहेब, आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसन नसतवायचं. आदरणीय सन्मान्य मनीषजी राऊत साहेब. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. नवीन गोलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता दाखल होतील. गोलंदाजी मार्क वरती. इथून मात्र नजरा असणार आहेत बाळावरती. पहिला बॉल लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलाय. चालला डीप मध्ये चेंडू. लॉंग ऑफचा खेळाडू इन ऍक्शन उचलून फेक करेल. तदवर केवळ 1 धाव. पहा आजही बॅटची जी पकड आहे आणि फटक्यावरची जी नजर आहे ती अजूनही शाबूत आहे. सरावाचा अभाव असल्यामुळं थोडेसे चिंतित पाहायला मिळतात बाळा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. परंतु बॅटवरती बॉल येतोय. आजही येतोय आणि लिलया येतोय. पुन्हा एकदा अनिकेतचा हा बॉल फुल टॉस होता. पायावरती आदळला. अगदी संधी पुन्हा एकदा हुकवली कर्तव्यानं. ठरवून खेळतायत. प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. अगोदरच फटक्याची निवड चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्ही करू शकत नाही. ॲज पर दी बॉल तुम्हाला खेळावा लागेल. क्रिकेट हेच तुम्हाला सांगतं की तुमच्या बेसिकवरती खेळा. मथाणे संघ देखील उपस्थित होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या 2 षटकानंतर मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळीचा बॉल जागा बनवून कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू थोडासा फंबल झाला परंतु ऐन वेळेला चेंडू थांबवला. त्यामुळे निश्चित 2 धावा तरी आपल्या संघाकरिता वाचवल्या. एकेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतंय 11-12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या 11. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. अनिकेतनं चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. बांधून ठेवलंय. अगदी मोठे फटके येत नाहीयेत गोलंदाजांच्या विपक्षामध्ये. हात खोलण्याची गरज आहे. केवळ 4 षटकांची लढत आहे त्यामुळे इथून जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. यानंतरचा सामना खूप मोठी मॅच खूप मोठी लढत आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. कारण प्रबळ दावेदार म्हणून सातत्यानं ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी पेश केली असा मथाणे संघ आणि पहिल्या पर्वामध्ये ज्यानं मॅन ऑफ द सिरीज या MCC चषकामध्ये घेतली होती तो चिंचणीचा केतन देखील आज दाखल झालाय बऱ्याच वर्षानंतर या मैदानावरती. त्यामुळे चिंचणी आणि मथाणे या 2 दादा संघांमधली लढत पाहण्याजोगी राहणार आहे. कुठेही जाऊ नका कारण या मॅच नंतर ती मॅच येणार आहे.
धावफलकावरती धावांचा विचार केला तर 12 धावा आहेत. आतापर्यंत 2 डॉट बॉल हाताळले, 2 चेंडूवरती 2 धावा देखील खर्ची घातल्यात अनिकेतनं. कमालीचा उपयुक्त राहिलाय तो आपल्या टीम करिता. पुनश्च एकदा अनिकेत यावेळेस मात्र कर्तव्य करता सज्ज होत असताना यावेळेसचा बॉल शरीरापासून दूर खेळले, उडवण्याचा प्रयत्न ऑफसाईड वरती. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फेकी चांगली, त्यामुळं एकच धाव मिळणार आहे. पुनश्च एकदा चांगली गोलंदाजी अनिकेतची अनुभवाला मिळते. डॉट डॉट आणि तदनंतर 2-1-1 अशा 3 धावा या षटकामध्ये आल्यात. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्यात त्या केवळ या षटकामध्ये 4. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, तदनंतर या षटकामध्ये केवळ 4 आल्या. अनिकेतनं आपल्या कर्णधाराचा निर्णय जो आहे तो साजेसा ठरवला. पहा तुम्ही या ठिकाणी अगदी जबरदस्त पद्धतीनं जे विश्लेषण करण्याकरिता उपयुक्त असतं त्या पद्धतीचं बार चार्ट. पहिल्या षटकामध्ये 10 धावा कशा पद्धतीने आल्या, 4 धावा आल्या, परंतु इथं डब्ल्यू दिसत नाहीये प्रवीण. कारण काय तर विकेट आलेली नाहीये, कारण विकेटलेस खेळत आहेत परंतु धावा आलेल्या नाहीयेत विराट टीमला. जरी गडी बाद झाला नसला तरी धावा पण आलेल्या नाहीयेत. ही देखील एक चिंतेची बाब राहिली आहे. दैदीप, येस डेफिनेटली दैदीपचं टायमिंग खूप अचूक आहे. मिड इनिंगमध्ये प्रत्येक वेळेला खेळाडूंना पुरेपूर ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. चिंचणी आणि मथाणे आपण सज्ज राहायचंय, कारण या 2 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. प्रतिवर्षी खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम हे दैदीप अँड टीम करत असते. खेळाडूंना कशा पद्धतीनं या उन्हाळ्यामध्ये देखील ताजतवानं ठेवता येईल याकरिता त्यांचा प्रयत्न असतो. स्वागत आहे सर्वच खेळाडूंचं एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित एमसीसी चषक 2025 मध्ये. चला यारे सारे या एक भारे हा गाव एक कराया. थँक्यू. हर्षल गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म लेग ब्रेक. पहिला बॉल अकूट टप्प्याचा उडवलाय ऑनसाइड वरती, डीप मध्ये मिड विकेट वरती प्रोटेक्शन आहे. बाउन्स वरती गॅदर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 पूर्ण केल्या, तिसरी करता वळाले आहेत. फेकी योग्य दिशेने, त्यामुळे थांबवलं कर्तव्यानं. बाळाला 2 धावा धावफलकावरती बनत आहेत. धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आता गिअर बदलावा लागणार आहे, मोमेंटम शिफ्ट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण 4 षटकांमध्ये किमान 40 बनवाव्या लागतील. हर्षल पुनश्च एकदा कर्तव्यकरिता. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळले आहेत. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरती आहेत, मिड विकेट वरती आहेत. दोघांच्या मध्ये पडलेला हा बॉल. पुन्हा एकदा धावा मिळतील त्या 2 कर्तव्याला. चांगलं कर्तव्य आता पार पाडू लागलाय कर्तव्य. दुहेरीने धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 18 या आकड्यावरती. बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. राईट आर्म लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय हर्षल कडून. कर्तव्य पुनश्च एकदा सज्ज होतोय. यावेळीचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त वळला. आगाशीला पडल्यानंतर वटारच्या दिशेने जाणारा हा चेंडू वाईट बॉल घोषित केला पंचांनी. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलक जाऊन पोहोचेल 19 वरती. यावेळेस पहा शरीराच्या जवळ आणलं बॉलला, जागा मिळून दिली नाही. बॅटरला रूम बनवण्याचा प्रयत्न जरूर केला कर्तव्यानं, परंतु बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅन वरती चेंडू अडवला जाईल. तत्वर घेतली गेली 1 धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना समोरच्या दिशेने उडवलं. बाळा वाह, शेर बुडा हुआ तो क्या हुआ मेरे दोस्तों, शिकार करना नहीं भूलता. हे दाखवून दिले बाळानं. समोरच्या दिशेने खेळलेला उत्तम ज्वेलर्स चौकार.
थँक्यू डीचे मास्टर. चौकाराला धावपलकाला आकाराला धावपलक वेगानं आता पळू लागले 24 वरती. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा घेतल्यात हर्षलच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा हर्षल अकुटप्प्याचा बॉल कट केलाय, चाललाय मागे, शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावपलकावरती वधारेल. धावपलक जाऊन पोहोचते 25 वरती. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 11 आल्यात. अजून एका चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. पहा बाळाची फलंदाजी. आज वयाची 40शी ओलांडली असली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ आजही ते मैदानावरती दाखवतायत. यावेळीचा बॉल अतिरिक्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. यष्टीरक्षकाचं चांगलं यष्टीरक्षण. परतावं लागेल बाळाला. खराब कॉलिंग. विकेटचं पतन. बाळा बॅक टू पेवेलियन. तीन षटकांची समाप्ती. धावपलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 25. शेवटचं अखेरचं एक षटक शिल्लक असणार आहे. आजचा दिवस जर आपण पाहिला तर वाडवळ समाजाची स्पर्धा आणि हा वाडवळ समाजाचा दिवस राखीव जो ठेवला जातो प्रतिवर्षी आणि प्रतिवर्षीप्रमाणे वाडवळ समाजाच्या प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूकरिता भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर प्रत्येक खेळाडूंनी आणि प्रत्येक संघ नायकांनी याची नोंद घ्यायची आहे की आपण जरी सकाळच्या सत्रामध्ये पराभूत झालात किंवा विजयी झालात तरी दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे भोजनाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. चला शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चिंचणी आणि मताणे. चिंचणी विपक्षामध्ये शिवांश स्पोर्ट्स मताणे. दोनही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस घेणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कैलास बंधू. स्वागत आहे आपलं प्रतिवर्षीप्रमाणे. आमच्या कवळीआळीचे कैलासजी कवळी यांचं शुभागमन झालंय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. ध्रुव आलेत गोलंदाजी मार्क वरती. अखेरचं शेवटचं हाणामारीचं षटक. ध्रुव गोलंदाजी मार्क वरती. बॅटची कड. यष्टीरक्षकाचा मिळालेला सहारा. बाद. परतावा लागेल कर्तव्याला. विकेटचं पतन. एकवीरा आई आम्हा कोल्यांची काळजी तिला साऱ्या भगतांची. 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 थँक्यू. कैलास बंधू व्यासपीठावरती आले ना की आम्हाला ओके. कैलास बंधू आले की आम्हाला आठवण होते ते भुजिंगच्या बक्षिसाची. उमेळ्याचा जेव्हा संघ खेळायला येईल तेव्हा 2 किलो भुजिंग, 5 किलो भुजिंग असं बक्षीस नक्कीच येईल. चला बॅटर या. 25 वरती 2 बाद अशी यावेळेस मात्र धावपलकाची अवस्था पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर कुठेतरी वाटलं विरारचा संघ 40-45 पर्यंत पोहोचेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बांधून ठेवलं अनिकेतनं. केवळ 4 धावा दिल्या. पुन्हा हर्षलवरती हल्ला चढवला. 10 धावा आल्या आणि आता मात्र ध्रुवनं पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. संचित संचित आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह खेळले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केले बॉलला. चांगली फिल्डिंग. ध्रुवचे डॉट बॉल क्रमांक 2 यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली ध्रुवची. रनअप पाहिला तर अवघ्या 2 ते 3 पावलांचा रनअप आहे. ओ समोरच्या दिशेनं उडवलाय मोठा फटका, परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. अनिकेत टिपला जाईल झेल. संपलाय संचितचा खेळ. विकेटचं पतन. मोठे भावाचे या हलतीला गावकरी सारे नाचतान.
मोठे भावाचे या हलदीला गावकरी सारे नाचतान बेंड बाजाच्या या तालावरी गावातले पोरपोरी नाचतान मोठे भावाचे या हलदीला गावकरी सारे नाचतान मोठे भावाचे या हलदीला गावकरी सारे नाचतान थँक्यू हर्षवर्धनजी वर्तक यांच्या सुमधुर वाणीनं संगीतबद्ध झालेलं हे गीत आपण ऐकतोय. सातत्यानं बिपिन वर्तक आणि हर्षवर्धन वर्तक या दोन वर्तक बंधूंचं संगीत या मालिवडेकरांच्या मनावरती अधिराज्य करताना आपण सातत्यानं पाहिलंय. निबॅटर इन झाले दिव्य, आतापर्यंत 3 डॉट बॉल ध्रुवने हाताळले आहेत. पुनश्च एकदा ध्रुव दिव्यच्या विपक्षामध्ये. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, मोठा फटका, वा सकाळच्या सत्रामधील पहिला युरो पॉवर दिव्य 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 षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार ध्रुवच्या विपक्षामध्ये आलेला पहिला षटकार पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेनं अलॉंग विथ द कार्पेट चाललाय. लॉंग ऑन वरती खेळाडू फंबल होईल. दुसरी धाव घ्यायला पाहिजे होती, निश्चित घ्यायला पाहिजे होती हे दिव्य सांगतोय. एकेरी धाव वधारते धावपलकावरती धाव होत आहेत 32. मृहंग इथून मात्र स्ट्रायकर यांकडे पहिला चेंडू फेस करण्याकरता सज्ज झालाय. चला चिंचणी विपक्षामध्ये शिवान स्पोर्ट्स मताने आपण सज्ज राहायचं एक बॉल नंतर. यावेळीचा बॉल समोर खेळायचं होतं, तेवढासा चांगला फटका नाहीये. चाललाय डीप मध्ये, लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक येईल, फेकी बरोबर केली, परंतु दिव्यनं रनिंग बिटवीन द विकेट अचूक दाखवली आहे. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक या 2 धावांनी जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावरती. पहा चालू सामना नाळे विपक्षात विरार. लक्षात घ्या एक सूचना, विजयी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या राऊंड नंतर आपला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना देखील होणार आहे. त्यामुळं चिंचणी आणि मथाणे यांनी देखील लक्षात ठेवायचं आहे, आपला पहिल्या फेरीचा राऊंड संपल्या क्षणीच लगेचच सेकंड राऊंड देखील आपण खेळणार आहोत. एक हाफ कंप्लीट करून आपण पुढच्या राऊंड्सकडे वळणार आहोत. चला टॉसकडे वळतोय. टॉस करण्याकरिता आदरणीय कैलास बंधू आपणास विनंती करतो, आपण यायचंय पोडियमवरती. आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेक, ज्या ठिकाणी शिवांश स्पोर्ट्स मथाणे त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता चिंचणी संघ देखील दाखल झालाय. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. शिवांश स्पोर्ट्स मथाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये चिंचणी. नाणेफेक होईल आदरणीय कैलास जी कवळी साहेबांच्या शुभ हस्ते. यस वेलकम कैलासजी. पहिल्यांदा एक आपण फोटो घेऊया कैलास बंधू. पहिल्यांदा एक फोटो घेऊया खेळाडूंसोबत. राजेंद्र बंधू आपण देखील या. एका बाजूला दीपेश चौधरी शिवांश स्पोर्ट्स मथाणेचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला चिंचणीचा कर्णधार भाविक राऊत आपल्या सोबत आहेत. एका बाजूला राईट क्लिक आहे, तर दुसऱ्या बाजूला MCC आहे. MCC किंवा राईट क्लिक असा आपला कॉल करायचा आहे. कोण कॉल करतोय? येस भाविक राऊत कॉल करतायत. MCC इज द कॉल अँड MCC इट इज. पहिल्यांदा आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते अजयजी भालचंद्र वर्तक यांच्याकडून आलेलं हे खेळाडूंकरिता अल्पोपहार फ्रुट्स आणि रिफ्रेशमेंट ज्यूस देऊन आपण MCCची स्पर्धा म्हटली की असं काहीतरी अनोखं पाहायला मिळतंच आपल्याला. थँक्यू कैलास बंधू. आपणास विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं आहे. दीपेश भाविकने मला वाटतं टॉस जिंकलाय. भाविक नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने, काय सांगाल, निर्णय काय असेल? फिल्डिंग तसं पाहायला गेला तर मथाणेचा संघ टॉस जिंकल्यावरती कायम बॅटिंग करतो, त्यामुळे बॅटिंग त्यांना मिळाली, त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. समोर अमित पाटील, दीपेश चौधरी, यश चौधरी यासारखे चांगले खेळाडू आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत रोखू आम्ही त्यांना. आणि एकंदरीत संपूर्ण मालवडेकरांचे हे आयोजन आणि आपल्या समाजाकरिता केलेली ही एक स्पर्धा, काय सांगाल? आम्ही बऱ्याच वर्षाने आता आलेलो आहे आणि आम्ही भरपूर सामने पण मालिका पण जिंकलेल्या आहेत आणि यावर्षी आम्ही भरपूर वर्षा गॅपनंतर आज पुन्हा वाडवळ संघाच्या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आहेत. तर यावर्षी आम्ही चांगला खेळ दाखवू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. दीपेश, टॉस आपल्या विपक्षात असला तरी निर्णय आपल्या बाजूने आहे, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल?
नक्कीच ग्राउंड गेल्या दरवर्षीप्रमाणे यंदा त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे आणि यंदा आउटफील्ड पण खूप चांगली केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही 70+ करायचा प्रयत्न करू. 4 षटकांची लढत आहे. कोणत्या खेळाडूंवरती विशेष नजर असतील? यश आहे, साहिल आहे, निहार आहे, तन्मय आहे, मी आहे, अमित पाटील आहे. आणि एकंदरीत पुन्हा एकदा आमच्या माडवडेकरांकरता आणि आपल्या समाजाकरता केलेल्या स्पर्धेकरता काय सांगाल? खरं सांगायचं ही दरवर्षीप्रमाणे परंपरा काय चाललेली स्पर्धा आहे आणि यंदा आयोजन नियोजन खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे यंदा खेळायला पण मजा येईल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. यानंतर लढत आपण अनुभवणार आहोत, ज्या ठिकाणी शिवांश स्पोर्ट्स मथाणे आणि चिंचणी या लढतीमध्ये नाणेफेक जिंकली आहे चिंचणीने आणि त्यांनी सांगितलंय आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करण्याची वेळ झाली आहे. सकाळच्या या पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या प्रहरामध्ये मायक्रोफोनवरती जॉईन झालाय चंदन सरचा गोडाबाज भरतजी मोरे सर. बघा एक सन्मान आपण करणार आहोत. त्या अगोदर कैलास बंधू कवळी साहेब मंचावरती आलेत आणि त्यांच्याकडून बक्षिसाची सुद्धा उधळण होतीये. जर का नाळे संघ जिंकला तर 3000 रुपयाचं बक्षीस कैलास बंधू कवळी साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय कैलास बंधू कवळी साहेब यांच्या माध्यमातून. आणि कैलास बंधू कवळी साहेबांचं मंचावरती आगमन झालं आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी विनंती करेल हर्षवर्धन वर्तक साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. कैलास बंधू कवळी साहेब आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. वेलकम यश. हा विशेष सन्मान कैलास बंधू कवळी साहेबांचा. दिपेश माने सरांनी खूप चांगलं वर्णन केलं. मंचावरती आल्यानंतर बक्षिसांची उधळण कशी होते. सन्मान्य मनीषजी राऊत साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचंय. मनीषजी राऊत साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचंय. एमसीची खासियत आहे, मालवडेकरांची खासियत आहे की कोणताही पाहुणा त्यांच्या नजरेतून चुकत नाही. बघा बाळाला ओव्हर दिली विरारकरांनी आणि जर का त्याने विकेट घेतलं तर 1000 रुपयाचं बक्षीस कैलास बंधू कवळी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तुर्तास सर्वांना शुभ सकाळ. शुभ सकाळ म्हणजे आजची सुरुवात दिपेश माने सरांच्या माध्यमातून झाली. इथे खूप चांगले समालोचन त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी 35 धावांचा पाठलाग करायचा नाळे संघाला आणि नाळे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला मयुरेश राऊत आणि त्याच्या साथीनं एक्स्ट्रा प्लेयर नाळे संघ. इकडे इकडे यायला लागेल. मयुरेश आणि जॉन रोहन एक्स्ट्रा प्लेयर तरी पण पाठवा कारण बॅटिंग आहे तुम्ही तुमच्याकडे भरपूर प्लेयर आहेत. उजव्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने धावपलक पुढे जाताना दिसेल. 35 धावांचं लक्ष असताना त्या 35चा पाठलाग कशा प्रकारे करायचा, त्या 35ला कशा प्रकारे थांबवायचं याच्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. तुर्तास MCC क्रिकेट क्लब आगाशीचं हे दरवर्षीचं आयोजन मालवडेकरांचं आयोजन सर्वांच्या हृदयामध्ये वेगळं स्थान निर्माण करून गेलंय. संचित गोलंदाजी मार्कवरती आहे आणि का मनावरती अधिराज्य करते ही स्पर्धा याची कहाणी आपण प्रत्येक कर्णधाराच्या मनातून मुखातून ऐकली मागील 2 दिवसामध्ये. आणि आज हो यावेळेला काय जबरदस्त फटका, कव्हर पॉइंटला भेदत जाणारा अप्परकटचा फटका आणि चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार येतोय उत्तम ज्वेलर्स चौकार. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोली या लोकांना गो, कोली या लोकांना, पावली कोली या लोकांना गो, कोली या लोकांना, आई माझी कोणाला पावली. चांगला फटका अतिशय शानदार रीतीनं या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला आणि तो चौकार आल्यानंतर धावपलक थोडंसं बूम होताना दिसते. 35 धावा 4 षटकामध्ये म्हणजेच
तितकीशी मोठी कसरत नाही आहे. जसं सकाळचं सत्र संपलं, हवेमधला दमटपणा निघून गेला, त्यानंतर या प्रकारच्या धावा बनणं काही अवघड नाही आहे. पण विरार संघाचा जो गोलंदाजीचा अटॅक आहे त्याला बघता थोड्या अडचणी जरूर येऊ शकतात. मयुरेश राऊत आणि रोहनचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे ॲज अ ओपनर म्हणून. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफमध्ये, त्याने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे आणि त्यामुळे कोणतीही धाव त्या चेंडूवरती येत नाही आहे. बघा तुम्ही चौकार मारा किंवा षटकार मारा, त्यानंतर येणारे 2 ते 3 चेंडू जर निर्धाव आले तर त्या चौकार षटकारला अर्थ राहत नाही. हे क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण बघितलं. यावेळेला शानदार डिलिव्हरी, माहीत होतं रोहन कोणत्याही प्रकारे पाय हलवत नाही आहेत आणि हे असताना त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न चेंडूचा त्यामध्ये यश संपादन केलं आहे संचितनं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बघूयात कशा प्रकारे हाताळला जातोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आतली कडा घेऊन इनफिल्डमध्येच थांबतोय. तोपर्यंत एक धाव येते. पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती नाळे संघाच्या. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट. थँक्यू थँक्यू थँक्यू. किती चांगली शब्द रचना आहे, किती चांगलं ते सॉन्ग आहे. हर्षवर्धनजी वर्तक आणि बिपिनभाई वर्तक यांच्या माध्यमातून हे संगीतबद्ध केलेलं गीत. आणि खरोखर गेल्या वर्षी सुद्धा हे गीत ऐकत होतं, यावर्षी सुद्धा ऐकतो आणि हे ऐकत असताना त्याच्यामधला सार खूप मोठा आहे. त्याचा अर्थ शब्दशः जर तुम्ही बघायला गेलात किंवा त्या अर्थाला परखण्याचा प्रयत्न केला, तर ओळखण्याचा प्रयत्न केला, तर ते गीत तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी एक वेगळं स्थान निर्माण करेल असं हे गीत आहे. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट. आणि त्या क्रिकेटला वाढत असताना एकमेकांमधील स्नेहभाव, बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामध्ये अशी एक लाईनसुद्धा आहे, चला गाव एक कराया. खूप कमी वेळेला ऐकायला मिळतं. गावागावात आळीआळीत अनेक प्रकारचे मतभेद वितुष्ट असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पूर्णविराम असावा म्हणून शेवटची ही अशी जी टॅगलाईन दिली गेली आहे, चला गाव एक कराया, ती खरोखरच खूप चांगली लाईन आहे. जितके एकत्रित राहाल तितकी प्रगती जास्त होईल, जितके एकत्रित राहाल तेवढी उन्नती जास्त होईल. आणि तो प्रयत्न मालवडेकरांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. बाळाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि बाळा यांच्यासाठी बक्षीस आहे. कैलासजी कवळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस जर का बाळाने विकेट घेतले तर. बाळासाठी बक्षीस आहे. समोर रोहन आहे, ज्या रोहन एक चौकार लगाला, मोठा फटका काढण्याचा प्रयत्न, चेंडू उंचाव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, विकेट आली आहे. तुम्ही बक्षीस लावलं पहिल्याच चेंडूवरती, त्या बक्षिसाची कमाई मी करणार. आणि कैलासजी कवळी साहेब तिकडून बघतायत. येस, लॉंग ऑफ वरून सांगितलंय त्याने 1000 रुपये माझ्याकडून लागू. कमिटमेंट आहे. चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. थँक्यू डीजे. बघा त्यानं कशा प्रकारे हा फटका खेळला होता. रोहन थोडेसे शफल झाले होते, परंतु शफल झाल्यानंतर थोडेसे पुढे आल्यानंतर, स्टेप आउट झाल्यानंतर बॅकफूटवरती गेले आणि त्यानंतर लांबून चेंडूला खेचलंय. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन चेंडूच्या रेषेच्या बाहेर येण्याचा जो काही परिणाम आहे, तो परिणाम अशा कॅचद्वारे इथे येताना दिसतोय. त्या रेषेमध्ये गेल्यानंतर जर का लॉफ्ट केलं तर कदाचित तो तितक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल झाला असता बाउंड्री लाईनच्या बाहेर, पण तसं झालेलं नाही आहे. रोहन बाद झालाय आणि रोहनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या दिशेने येतोय. चांगली स्टार्ट दिल्यानंतर रोहनची आलेली विकेट नाळे संघाला थोडी त्रासदायक असू शकते. नाळे संघ थोडा मागे आल्यासारखं जरूर वाटतंय. आणि इथून पुढे जर पाहिलं तर मयुरेश आणि अनिकेतला आता ही पारी सांभाळायची आहे. परंतु बाळाचं कौतुक करेल, एक चांगल्या स्टार्टनंतर जो त्यांनी विकेट रुपी कमबॅक करून दिला तो खरोखर वाखाणण्याचा आहे. शानदार डिलिव्हरी. अनिकेतने मोठा फटका मारण्यासाठी थोडे पुढे जरूर आले होते, परंतु चेंडू मागे ठेवत असताना उसळी जी काही क्रिएट केली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. शरीरापासून लांब, आतून बाहेर कट होणारा आउट कटर निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
हो हो, पुन्हा एकदा हरकती चालू आहेत, त्यामुळे ती निर्धाव स्वरूपाची बरकत सुद्धा येते. नाळे संघ आता अंडर प्रेशर. विरार संघाने पलटवार करायला सुरुवात केली आहे. विरार संघाने आता आपले इरादे स्पष्ट करून ते सांगत असताना की हो, पहिल्या षटकात 11 धावा जरी आल्या असल्या तरी सुद्धा या षटकामध्ये त्यांना पूर्णपणे बॅक करण्याचं कार्य आम्ही करणार आहोत. मोठा फटका डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली हो, सुटलाय झेल. एक संधी आली होती चालून आणि त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आता सोनं नाही झालं म्हणून माती झाली, कारण हा चेंडू मातीत गेलाय. त्या मातीवरती, त्या धरणीवरती तो चेंडू लँड झाला. तोपर्यंत एका धाब्याचं रूपांतर 2 धावेमध्ये होताना दिसलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. झेल सुटणं अशा वेळेला ही त्रासदायक बाब ठरू शकते, कारण नाजूक स्थिती आहे, सध्याला नाजूक स्थिती आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धाव घेत असताना यष्टिरक्षकाने त्याला रोखण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु त्यामध्ये तितकंसं यश नाही मिळालं. सिंगल आली आहे. तुर्तास धावपलकाची धाव आहे 14. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा या सामन्याला नाळेकरांच्या बाजूने झुकवण्यासाठी ते सामर्थ्य देत होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बाळाने पहिल्या चेंडूवरती रोहनचा मिळवलेला ब्रेक थ्रू या मॅचमधली थोडी हवा काढून घेतल्यासारखं वाटत होता. परंतु त्यानंतर जो झेल सुटला तिथून एक कॉन्फिडन्स बाळवलाय. बघूयात मयुरेश राऊत काय करतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं स्टेप आउट केलं जातोय. कदाचित बाळाच्या त्या शैलीची जाण असावी, माहिती असावी. सिंगल आली आहे. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम नाळे. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 10 नंबर, चला मैदानात जायचं नाहीये. हर्षल नाही, चला रिटर्न तिथून. एंट्री नाहीये. ड्रिंक्स ब्रेक हा कमिटीकडून आहे, त्यामुळे तो ड्रिंक्स ब्रेकसाठी जे काही आमची पाण्याची किंवा सॉफ्ट ड्रिंकची सुविधा आहे ती आमचे एनर्जी ड्रिंकची सुविधा ते कमिटी मेंबर्स करतायत. दैदीप बघा, दैदीपला कोणी सांगितलं नाही किंवा काय केलं नाही, परंतु दैदीप तिथं तयार असतो. कधी 2 ओव्हर होत आहेत त्याला नाही कळलं तर बाजूच्याला विचारतो की 2 ओव्हर झालेत की नाही, आणि त्यावेळेला बरोबर जातो. आणि हे काम नित्यनियमाने मागील 3 दिवस करतोय. असं काम करण्यासाठी सुद्धा एक वेगळी तो एकदा कॅरेक्टर असावा लागतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणतात ना ती हायगय किंवा तो कमीपणा त्याला वाटत नाही. ही पाण्याची सेवा किंवा या एनर्जी तो सेवा करतोय तो अगदी नित्यनियमाने, आणि खरोखरच कौतुक आहे दैदीपचं. आजच नाही, मागील काही वर्ष करत आलाय. 5 वर्ष दैदीपने ही जबाबदारी काही आपलीशी म्हणून घेतली आहे. दैदीप, थँक्यू सो मच. हा, पाणी देणं पुण्याचं काम आहे. बघा, पाण्याचं बोलतात ना, जलदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं, आणि ते करत असताना आमचा दैदीप. तुर्तास एक छोटासा ब्रेक आलाय. त्या सर्व मान्यवरांचे 15 वरती 1, 2 षटकं संपलीत आणि आता धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 20, 14 धावा होत्या विरार 11च्या ज्यावेळेला ते संघ खेळत होता. कोणती विकेट नव्हती. दुसऱ्या बाजूला नाळे संघ खेळतोय, त्यांच्या 15 धावा झाल्यात, परंतु एक महत्त्वाची विकेट रोहनच्या रूपाने आली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 षटकामध्ये बघा, हा जो स्टॅटिस्टिक आहे किंवा हा जो ग्राफ आहे तो सांगतोय पहिल्या षटकामध्ये थोडासा वरचढ होता कोण तर नाळे संघ, परंतु दुसऱ्या षटकामध्ये या दोन्ही संघाची स्थिती कायम राहिली आहे. एक त्यातला फासला काय राहिलाय तर रोहनची विकेट आली आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कसा खेळ केला जातोय. ओहो, लेग फ्लिक केलाय. यूज ऑफ द पेस. पायावरच्या चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. युरोप पॉवर षटकार. राजीव बचना है हसीनो, लो मैं आ गया. परंतु काय बसना, इथं तर पहिल्या चेंडूत मोठा फटका आलाय. 6 धाबा आल्यात समोरच्याला. या 6 धाबाने खूप मोठा कॉन्फिडन्सला बळावणारी बाब असणार आहे, कारण या षटकाराने जर आपण पाहिलं तर इक्वेशन मध्ये खूप मोठा फासला बनत जाणार. आता 11-14 अशी इक्वेशन येऊन थांबली या मॅचची. 21 धाबा धावपलकर आहेत. मयुरेश पुन्हा एकदा तयार होतो. मयुरेश ऑन साईडला त्या लेग फ्लिक साठी, परंतु चेंडू लेग स्टंपच्या जास्तच बाहेर गेला. आमचे पंच गंभीर पाटील दर्शवतायत की हा बॉल वाईड आहे,
अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. 22. आत्ताच्या स्थितीला या एक्स्ट्रा धावा खर्ची करणं, अतिरिक्त स्वरूपाच्या धावा देणं म्हणजे तुमच्या त्या बॅलन्सला आपोआप कमी करण्यासारखं आहे. विरारकडे तितकं मोठं बॅलन्स नाही आहे. नाळे संघ या कमी धावांना कशा प्रकारे चेस करायचे याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतायत. मग डावपेच कोणाकडे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, डावपेच मोठे कोणाकडे किंवा इफेक्टिव्ह असणं कोणासाठी गरजेचं आहे, तर ते विरारकरांसाठी. विरार 11ला इथे अशा काही स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅन बी असा काही एक्झिक्यूट करावा लागणार आहे की तिथून या मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. हलक्या हाताने खेळलंय, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून जाईल, सिंगल धावेत. यानंतर होणारी मॅच खूप मोठी असणार आहे. डिपेंडिंग चॅम्पियन मथाने संघ इथं खेळताना दिसेल. त्याच्या आगे चिंचणीचा संघ असेल. शिवान स्पोर्ट्स मथाने विपक्ष चिंचणी. असं चिंचणीकरांनी सांगितलं खूप वर्षानंतर आम्ही खूप दिवसानंतर वर्षानंतर टेनिसमध्ये पुन्हा एकदा समाज अंतर्गत खेळण्यासाठी आलेलो आहोत. दोन्ही संघ इथं उपस्थित झालेत. इनसाइड आउट खेळायचं होतं चेंडूला. चेंडू डायरेक्शन बदलली. टप्पा पडल्यानंतर जो बॅटवरती चेंडू फिरला होता त्याला पाहता एक धाव अनिकेतने धावून कंप्लीट केली. सिंगलने धावफलक पुढे जाईल. माहीत आहे आता या धावफलकाला कसं पुढे न्यायचं. एक मोठा फटका आला तर पूर्णपणे हा विजय आवाक्यामध्ये येईल. परंतु या मॅचला जास्त बढावा जर दिला गेला तर कदाचित इथं ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळू शकतो. 24-1 आज आगाशीचा संघ सुद्धा इथं खेळताना दिसणार आहे. डाऊन दे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मयुरेशने केला जरूर. आणि त्यानंतर ज्या काही बॉटम हँडचा वापर केला आहे, रिस्टला ज्या प्रकारे युटिलाइज केलं आहे त्याला बघता तिथे एकदा मिळणं स्वाभाविक होती. पियुष चौधरीने चेंडूला आवडवलं तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती धावा या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 जाऊन पोहोचल्यात. बघा एका षटकाराने किती मोठा फासला कमी केला आहे. 2 फ्रेम आमच्या DBNच्या माध्यमातून दाखवले जातात. बॉलर अँड बॅटर. हो या वेळेला कवचच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत तो चेंडूला अडवण्यासाठी पुढे सरसावेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न केला होता. शॉट ऑफ लेंथ आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु अनिकेतने त्याला वेळीच परखलं होतं. अनिकेत तयार होते त्या पंचसाठी, त्या उसळी घेणाऱ्या चेंडूसाठी पूर्णपणे तयार होते आणि त्याने तो अप्पर कटद्वारे खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न करत असताना एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. कारण आता इक्वेशन जर आपण पाहिली तर 7-8 उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे त्यामुळे पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईट. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा सामना थोडा सोपा झालाय परंतु मागील काही मोठ्या स्पर्धांचा उल्लेख केला तर त्यामध्ये अशा प्रकारच्या इक्वेशनने थोडा अडचणीत आणलंय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमधले सर्वात मोठी खंत आणि दर्दनाक बाब काय तर सिंगलसाठीचा संघर्ष हा नेहमीच अनेक टेनिस क्रिकेटसाठी त्रासदायक ठरला. चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. खूप मोठा चेस आहे आणि तिथे चेंडूला फील्ड करण्यासाठी जात असताना 1 2 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 31-31. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. या इक्वेट डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी उद्योजक वाणगाव, राजा शेठ अँड ग्रुप, अभिजित सांगळे, ABC रेस्टॉरंट, विकास वर्तक, पराग वर्तक अर्थात JM डेव्हलपर्स. थँक्यू. बघा आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे इथे खेळणाऱ्या सगळ्या संघांना विनंती आहे मित्र, तुमचा वेळेच्या बाबतीतला केलेला सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचा असणार आहे संपूर्ण MC चषकासाठी. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे तुम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. मग तुम्ही ॲज अ टीम मैदानाच्या आतमध्ये जात असताना, फलंदाज उतरवत असताना, टॉससाठी येत असताना, बॅटिंगसाठी जात असताना, बॉलर चेंज करत असताना, सगळ्यामध्ये तुम्ही जितकं सहकार्य कराल
तितकी ही स्पर्धा अजून चांगली शाईन व्हायला. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, लेफ्ट कव्हर ड्राइव्ह, चेंडू निघून गेलाय सीमारेखा फार. उत्तम ज्वेलर्स चौकार, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय अनिकेतच्या या चौकारानं, म्हणजेच नाळे संघानं, आणि पराभवाच्या छायेमध्ये जाते विरार 11 संघ. हार्ड लक टीम. सामना संपल्यानंतर पराभूत संघाचा कर्णधार आपल्याला एक विशेष सन्मानित केला जाणार आहे, त्यासाठी यायचंय. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. इनसाइड आउट, चेंडूला लॉफ्टेड पद्धतीने म्हणजे कवचच्या डोक्यावरून खेळलं गेलं आणि तिथे 4 धावा येत असताना दिसत आहेत. हस्तांदोलन करतायत इंग्रजी सर्व खेळाडू. चला चिंचणी संघ आपण मैदानात त्वरित दाखल व्हा आणि शिवान स्पोर्ट्स मताने आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. आज वाडवळ समाज अंतर्गत हाप असल्या कारणानं जे पण संघ सहभागी झालेत त्या सर्वांसाठी जेवणाची सुविधा मालवडे क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि दुपारी त्या जेवणाचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे. वाडवळ समाज अंतर्गत आजचा दिवस असल्या कारणानं जेवढे पण संघ आज खेळतात त्या 8 संघांसाठी